सर्व स्नातक त्याचप्रमाणे त्यांचे पालक नातेवाईक सर्वांना विनंती, आपण सभा मंडपात आसनस्थ व्हा. सर्वांनी बसून घ्यावं अशी आपणास विनंती. स्नातकांना विनंती की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला स्थानापन्न व्हायचं आहे. मॅडम शेवगावकर आणि मॅडम सोनवणे यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. विद्वज्जनांची ज्ञानदिंडी ज्यावेळी सभा मंडपात येईल त्यावेळी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. अर्थात त्याची अनाउन्समेंट केली जाईल. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याला माल्यार्पण झालेलं आहे आणि पुष्प अर्पण करतायत माननीय शेवगावकर सर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजीव सोनवणे प्र कुलगुरू, त्याचबरोबर फायनान्स ऑफिसर आणि कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक BP पाटील सर, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, त्याचबरोबर नियोजन मंडळाचे सदस्य, विद्वत सभेचे सर्व सदस्य त्यांच्या समवेत आहेत. सर्व स्नातकांना पुनश्च विनंती, आपण कृपया सभा मंडपात येऊन आसनस्थ व्हा. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व सेवकांना सुद्धा विनंती, कृपया आपण आसनस्थ व्हावं. चेक. हॅलो. हॅलो. चेक. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली असून आपण आपल्या जागी बसावं अशी विनंती आहे. त्यांचे बोर्ड लावलेले आहेत, कृपया आपण त्याप्रमाणे बसावं. आपण पाहतो आहोत फोटो सेशन चालू आहे. अतिशय सुंदर अशा वेशात सर्वजण, सर्व मान्यवर दिसत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची, खरं तर महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं उत्तरीय सर्वांनी परिधान केलेलं आहे आणि अतिशय मंगलमय वातावरणात अतिशय सुंदर अशा सकाळी आपण या 29व्या दीक्षांत समारंभाची सुरुवात थोड्याच वेळात करणार आहोत. मी संजय चाकणे, मी शुभांगी पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. अगदी काही क्षणातच विद्वज्जनांची ही ज्ञानदिंडी मंडपात प्रवेश करणार आहे. ज्ञानदिंडीची सुरुवात थोड्याच वेळात होते आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 29व्या दीक्षांत समारंभासाठी येथे उपस्थित असलेले सर्व स्नातक, त्यांचे पालक, नातेवाईक, निमंत्रित मान्यवर आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचे विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. एक विनंती आहे, कृपया बाहेर असलेल्या स्नातकांनी मंडपात यावे. पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थ्यांची
वेगळी सोय करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे आपण आसनस्थ व्हावे ही विनंती. जेव्हा आपल्याला पुरस्कार आपलं जाहीर केलं जाईल त्यावेळी पटकन डाव्या बाजूनी स्टेजवरून जायचं, उजव्या बाजूनी खाली उतरायचं, म्हणजे आपला वेळ वाचेल. ज्यांना सुवर्ण पारितोषिकं मिळालेली आहेत त्यांच्या समवेत हे छायाचित्र आत्ता काढलं जातं आहे. आपण सगळे बघू शकता. सुवर्ण पारितोषिक विजेते विद्यार्थी. एखाद्या विद्यापीठाचं सुवर्ण पारितोषिक मिळवणं ही काही साधी गोष्ट नसते आणि त्यामुळे जेव्हा सुवर्ण पारितोषिकं विद्यार्थी घ्यायला जातील तेव्हा आपण टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करणारच आहोत. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या पालकांचा आनंद हा आपल्याला बघावासा वाटणार आहे. आपल्याही विद्यार्थ्यांना, आपल्याही मुलांना अशा प्रकारची पारितोषिकं मिळावीत अशी आपल्याला स्वाभाविक इच्छा निर्माण व्हावी, हा यामागचा हेतू असतो. सर्व स्नातकांना त्याचबरोबर पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना, स्नातकांना नम्र विनंती, आपण कृपया आसनस्थ व्हा. थोड्याच वेळात ज्ञानदिंडीला सुरुवात होणार आहे आणि मग आपला 29वा पदवी प्रदान समारंभ सुरुवात होईल, अर्थात दीक्षांत समारंभास सुरुवात होणार आहे. आपणा सगळ्यांना भूषण वाटलं पाहिजे, कारण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हे शेवगावकर सर आहेत. डॉक्टर शेवगावकर यांची ओळख मगाशी मॅडम पाटील यांनी आपणास करून दिलेलीच आहे. परंतु भारतामध्ये टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम शेवगावकर सरांनी केलेलं आहे आणि अतिशय विद्वत असं व्यक्तिमत्व. आज त्यांचं भाषण ऐकणं हा आपणा सगळ्यांसाठी सुखावह असा प्रसंग असणार आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकता समूह छायाचित्र घेण्यात येत आहे. व्यवस्थापन परिषदेबरोबर अर्थात बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बरोबरचं छायाचित्र आत्ता घेतलं जातं आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या इतिहासात ही छायाचित्र अत्यंत मोलाची असतात. पहिल्या दीक्षांत समारंभाच्या वेळचं पहिलं छायाचित्र हे किती मोलाचं असेल हे कदाचित आज आपल्याला नाही कळणार, पण अजून 100 वर्षांनी
या छायाचित्राचं मोल काहीतरी वेगळंच असेल, ते अनमोलच असणार आहे आणि त्यामुळे ही छायाचित्र अत्यंत महत्त्वाची असतात. बाहेर काही विद्यार्थी अजूनही सेल्फी काढण्यात थोडेसे मशगूल आहेत. त्यांना विनंती की आपण हे सेल्फी नंतरही घेऊ शकतो, त्यामुळे आपण कृपया आसनस्थ व्हा, सभागृहात या, कारण आपला दीक्षांत समारंभ आता थोड्याच वेळात सुरुवात होतो आहे. सर्वांना विनंती, आपण कृपया सभागृहात यावे. मुख्य मंडपात आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या ज्ञानदिंडीची सुरुवात होणार आहे. जेव्हा ही विद्वज्जनांची दिंडी सभागृहात येईल त्यावेळी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि या ज्ञानदिंडीचं स्वागत करायचं आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया लवकरात लवकर स्थानापन्न व्हावं. आता थोड्याच वेळात विद्वज्जनांची ज्ञानदिंडी या ठिकाणी येणार आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकताय. दिंडी मंडपात प्रवेश करीत असताना आपण सर्वांनी उभे राहून दिंडीचे स्वागत करायचे आहे. सर्व विद्वज्जन व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतरच आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचे आहे. या दिंडीमध्ये, या ज्ञानदिंडीमध्ये, या विद्वज्जनांच्या ज्ञानदिंडीमध्ये अग्रस्थानी आहेत मानदंडधारक माननीय परीक्षा नियंत्रक आणि या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव भटूप्रसाद पाटील. नियोजन मंडळाचे सर्व सदस्य आहेत, विद्वत परिषदेचे सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अर्थातच प्रकुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजीव सोनवणे,
आजचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर रघुनाथ शेवगावकर. आपण सर्वांनी आपापल्या जागांवर उभं राहावं अशी आपणास विनंती. या विद्वज्जनांच्या ज्ञानदिंडीचं आगमन सभागृहात होतं आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ज्ञानदिंडीचं स्वागत करूयात. अतिशय मंगलमय वातावरणात या शुभ सकाळी आपण या दीक्षांत समारंभाची सुरुवात करतो आहोत. कुलसचिव BP पाटील सर हे अग्रस्थानी आहेत. मानदंड त्यांच्या हातामध्ये आपणास दिसतो आहे. त्यांच्या समवेत आहेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे, अर्थातच प्रमुख अतिथी रघुनाथ शेवगावकर सरांच्या बरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सोनवणे सर, प्रकुलगुरू आदरणीय बिसेन सर, BP पाटील सर, फायनान्स ऑफिसर कतला कुट्टे सर, इतर सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे डॉक्टर दिगंबर शिर्के, डॉक्टर जयदीप निकम, डॉक्टर संजय चोरडिया, प्रोफेसर सत्यकाम, अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य नागार्जुन वाडेकर, सुरेंद्र पाटोळे, संजीवनी महाले, चेतना कामळसकर, माधुरी सोनवणे, माधव पळशीकर, प्रकाश देशमुख, लतिका गायकवाड, राजेंद्र वाघ, डॉक्टर दयाराम पवार, डॉक्टर प्रकाश बर्वे, डॉक्टर सज्जन थूल, मधुकर शेवाळे, मधुकर गवळी, डॉक्टर राजेंद्र विखे पाटील कुलपती आहेत प्रवरा मेडिकल इन्स्टिट्यूटचे, श्री धनंजय बेळे, संजय राजाराम वझे आणि प्लॅनिंग बोर्डचे मेंबर्स आहेत डॉक्टर मनोहर पाटील, डॉक्टर अरविंद चौधरी, डॉक्टर राम ठाकर. या सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. ही ज्ञानदिंडी आता सभामंडपात येते आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं उत्तरीय अर्थात शॉल परिधान केलेले सर्व सन्माननीय आता मिरवणुकीने अर्थात ज्ञानदिंडीने सभागृहाकडे येत आहेत. सर्वांचं पुनश्च आपण स्वागत करूयात. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. खरं तर टाळ्यांच्या गजरात आपण या ज्ञानदिंडीचं स्वागत करूयात. दीक्षांत समारंभ हा खरं तर काहीतरी दीक्षा मिळवण्याचा समारंभ असतो. ही दीक्षा आज आपल्याला देणार आहेत ते म्हणजे कुलगुरू आणि प्रमुख अतिथी शेवगावकर सर. अतिशय हसतमुख चेहऱ्याने ही दिंडी सभागृहात आलेली आहे. सर्व दिंडीमधील प्रमुख आणि विद्वज्जन सभामंडपामध्ये आलेले आहेत. माननीय कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक हे या दिंडीचं सारथ्य करतात. आता माननीय कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक माननीय प्रमुख अतिथी शेवगावकर सर, माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांना घेण्यासाठी माघारी फिरलेले आहेत आणि त्यांना घेऊन व्यासपीठाकडे येणार आहेत. आपल्या टाळ्या खरं तर थांबल्या नाही पाहिजेत. टाळ्यांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करूयात. जोरदार टाळ्यांच्या गजरात या दिंडीचं आपण स्वागत करतो आहोत. डॉक्टर शेवगावकर, डॉक्टर संजीव सोनवणे यांना घेऊन डॉक्टर भटूप्रसाद पाटील अर्थात BP पाटील सर हे व्यासपीठाकडे येत आहेत. अतिशय मंगलमय वातावरण आहे. सुंदर अशी सकाळ आहे. कोवळं ऊन पडलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित अजूनही काही विद्यार्थी बाहेर उन्हात रेंगाळत आहेत. माझी विनंती आहे की आता पुरे झालं ऊन, आपण आत येऊन बसावं.
या ज्ञानदिंडीचं आगमन व्यासपीठाकडे होतं आहे. सर्व मान्यवर व्यासपीठाकडे येत आहेत. माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, माननीय प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, नियोजन मंडळाचे सर्व सदस्य आणि विद्वत परिषदेचे सर्व सदस्य. आपण आपापल्या जागांवरच उभं राहावं अशी विनंती आहे. आता राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत सुरू असताना आपण सर्वांनी उभे राहावे ही विनंती. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. आता महाराष्ट्र राज्यगीत होईल. यासाठी आपण सर्वांनी उभं राहावं ही विनंती आहे. राजा बडे लिखित शाहीर साबळ्यांनी गायलेलं आणि गाजलेलं हे गीत. या गीताचे बोल आहेत, गरजा महाराष्ट्र माझा. जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्तराही तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे गीत होईल. कृपया आपण उभेच राहावे. कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आणि पंडित भास्कर चंदावरकरांनी ज्याला संगीत दिलं, या गीताचे बोल आहेत, एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना. एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना. चिरंतन ज्ञानाची साधना. चिरंतन ज्ञानाची साधना. ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना. चिरंतन ज्ञानाची साधना. चिरंतन ज्ञानाची साधना.
व्यापसे कामुची ज्ञानाची साधना चिरंतन ज्ञानाची साधना चिरंतन ज्ञानाची साधना ज्ञान हेच संजीवन सारा जगताच्या जीवना चिरंतन ज्ञानाची साधना चिरंतन ज्ञानाची साधना. कृपया सर्वांनी आसनस्थ व्हावे ही विनंती. आता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल. दीप प्रज्वलन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात दीप प्रज्वलनाचं स्वागत करूयात. यानंतर आता विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे हे प्रमुख अतिथी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांचा विद्यापीठाची शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतील. मी माननीय डॉक्टर संजीव सोनवणे सरांना विनंती करतो की आपण आदरणीय डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांचा सत्कार करावा. डॉक्टर रघुनाथ शेवगावकर सुप्रतिष्ठित असे शास्त्रज्ञ, भारताचे लाडके सुपुत्र, ज्यांनी टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रज्ञान ग्राम्य भागात ग्रामीण भागापर्यंत पोचावं यासाठी आयुष्य वेचले. गेली 40 वर्ष निरंतरपणे तहयातपणे या विषयामध्ये ते काम करत आहेत. अनेक विद्यापीठांच्या वेगवेगळ्या पदवी त्यांनी घेतलेल्या आहेत. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की सर अतिशय उत्तम सतार वाजवतात आणि सतारीचे बोल त्यांचे ऐकत राहावेत असेच असतात. आणि म्हणूनच जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय शेवगावकर सरांचा सत्कार करूया. माननीय डॉक्टर संजीव सोनवणे हे त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतायत. त्यांच्याबरोबर आहेत प्रकुलगुरू जोगिंदर सिंह बिसेन आणि भटूप्रसाद पाटील सर. टाळ्यांचा आवाज जरा कमी येतोय. धन्यवाद सर. दीक्षांत समारंभ सुरू करण्याविषयी माननीय कुलसचिव माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतील. माननीय कुलगुरू महोदय, 29व्या दीक्षांत समारंभास आता प्रारंभ करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. विद्वत जन हो, 29व्या दीक्षांत समारंभास आता प्रारंभ होत आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आणि त्यांच्या स्वतःच्या कार्याचा अहवाल सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण अहवाल सादर करावा. डॉक्टर संजीव सोनवणे. डॉक्टर राम ताकवले सरांपासून सुरू झालेली ही परंपरा डॉक्टर संजीव सोनवणेंपर्यंत येऊन थांबते. विद्यापीठांनी अतिशय धडाडीने काम केलेलं आहे आणि तोच अहवाल आता माननीय कुलगुरू सादर करतायत. नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आजच्या 29व्या दीक्षांत समारंभामध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून प्रथमतः स्वागत करतो. या समारंभासाठी आत्ताच चाकणे सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आज आपल्या या दीक्षांत समारंभाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांच्याबरोबर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्येही काम केलं. सर IIT मुंबईचेही माजी संचालक आहेत आणि भारतामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञान हे सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणारा एक शास्त्रज्ञ प्राध्यापक रघुनाथ शेवगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मॅडम शेवगावकरही आज उपलब्ध आहेत, मिसेस सोनवणे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर माझे प्रकुलगुरू सहकारी
अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य तसेच BOMचे सदस्य, विशेष करून या समारंभाला प्रवरा मेडिकल विद्यापीठाचे चान्सलर राजेंद्र विखे पाटीलही आपल्या अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य असल्यामुळे विशेष करून हजर आहेत. आमचे सर्व संचालक, सर्व रिजनल डायरेक्टर्स, त्यानंतर आमच्या ज्या गावामध्ये जे आहे ते गोवर्धने गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, या समारंभासाठी आज मला विशेष आपल्याशी विद्यापीठानं केलेल्या कामाचा जो काही लेखाजोखा आहे आपल्यासमोर मांडताना विशेष आनंद होत आहे. या विद्यापीठामध्ये आज जे काम चाललेलं आहे यामध्ये प्रथमतः जे काम आपण मागच्या दोन चार महिन्यामध्ये विशेष करून केलं आहे ते म्हणजे सर्व जे अभ्यासक्रम आहेत त्यातले विशेष करून पदव्युत्तरचे जे अभ्यासक्रम आहे ज्याला आपण PG अभ्यासक्रम म्हणतो ते UGचे पुढच्या वर्षीपासून NAPला जाणार आहेत. परंतु पोस्ट ग्रॅज्युएटचे अभ्यासक्रम आपण नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारावर, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर ते नव्यानं बेतले असून या वर्षापासून त्यांची सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जानेवारीपासून जे दुसरं सत्र सुरू होत आहे या सत्रामध्ये आपण जो नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला प्रत्येक पदवीधर आणि प्रत्येक पदव्युत्तर पदवीधर हा जो प्रत्येक विद्यापीठातून आपली पदवी घेऊन बाहेर पडत आहे त्याला रोजगारक्षम करणं, त्याला कौशल्याधिष्ठित करणं हा एक महत्त्वाचा त्यातला असणारा जो आयाम आहे तो या विद्यापीठही त्यामध्ये मागं नाही. त्याच्यासाठी आपण जवळजवळ आत्तापर्यंत 14 वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांबरोबर करार केलेले आहेत. त्यामध्ये विशेष करून ड्रोन ऑपरेटर, जो माननीय पंतप्रधानांनी आता महिलांनाही ड्रोन ऑपरेट करता आला पाहिजे, शेतीमध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ड्रोन हा वापरला जात आहे तर तो चालवणार कोण? या देशाला 4 लाख ड्रोन ऑपरेटरची गरज असताना फक्त 4,000 तयार होतात. त्यातही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मागं नाही आणि जे ड्रोन आचार्य तयार करणारी जी कंपनी आहे त्यांच्याबरोबरही करार केलेले. असे विविध करार आपण 14 करार या विद्यापीठानं मागच्या काही दिवसात केलेले आहेत ज्याचे अभ्यासक्रम पुढच्या जानेवारीपासून आपल्याला उपलब्ध आहेत. या विद्यापीठाचं आणखी एक वैशिष्ट्य महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ असं आहे की ज्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारावर जी अकॅडमिक क्रेडिट बँकमध्ये जी नोंदणी करायची त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारं विद्यापीठ आहे. 6,27,416 विद्यार्थ्यांनी याच्यावर नोंदणी करून आपलं विद्यापीठ अग्रेसर आहे. त्याचबरोबर या वर्षाचं आणखी एक वैशिष्ट्य, यावर्षी जी डिग्री प्रदान केली जाणार आहे त्याच्या प्रमाणपत्रावर आता ब्लॉकचेन आधारित QR कोड असणार आहे. आज सकाळी आम्ही माझ्या दालनातून या कार्यक्रमाला येत असताना आमच्या एका जिच्या हातामध्ये कला आहे अशा रांगोळीच्या ज्या कलाकार त्यांनी हा जो QR कोड आहे तो सुद्धा रांगोळीमध्ये काढलेला आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये तंत्रज्ञान तर आहेच पण ते संस्कृतीमध्ये सुद्धा आणलं हे एक वैशिष्ट्य आहे. शेवगावकरांना सरांना तर ती बाब फारच भावली कारण ते तंत्रज्ञानाचे भोगते आहेत. तंत्रज्ञान सामान्यपर्यंत जाणं आणि ते रांगोळीत उतरणं, या QR कोडचं आणि ब्लॉकचेनचं वैशिष्ट्य मला वाटतं आपल्याला थोड्या वेळाने आमचे पाटील सर यावर एक डेमॉन्स्ट्रेशन आणि छोटीशी ती दाखवणार आहे याचं वैशिष्ट्य काय आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे आमचे जे सगळे संचालक आहेत ते इतके चिकेरीने काम करतात. यावर्षी NCTने MBAला 10,000 विद्यार्थ्यांची परवानगी देऊन आमच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विद्याशाखेला NCERTने AICTने परवानगी देऊन आपल्याला अशा प्रकारचं MBA काम करणाऱ्यांना मोठं दालन उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये इंटर्नशिपचाही मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट आहे की जेणेकरून ते आपल्या जी इथून पुढे नोकरीला लागताना जी कामाची संस्कृती आहे त्याची त्यांना जाणीव व्हावी. या मानव आणि सामाजिक विद्या शाखेमध्ये सुद्धा जे मराठी, हिंदी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, इतिहास या सगळ्या विषयांचं पदव्युत्तर पदवी ही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. विज्ञान विद्याशाखेने सुद्धा
भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयाचे अभ्यासक्रमसुद्धा नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे रूपांतरित करून उपलब्ध करून दिलेले आहेत. शिक्षणशास्त्र विद्याशाखेने तर जो DCMचा जो आहे प्रत्येक शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे शाळांचं स्वरूप बदलणार आहे. त्याच्यासाठीचे नेतृत्व कसं तयार करायचं याच्यासाठी वर्षानुवर्ष नेतृत्व तयार केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा जो MAचा शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमसुद्धा नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे केलेला आहे. या वर्षाचं सत्यकामा सर स्टेजवर आहेत. सर, तुम्ही जसा रेग्युलरमध्ये NCTEच्या मान्यतेने इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला आहे, तसा आम्हीही सुरू करतो आहे. आणि NCTEकडे आमचं जे आवेदन आहे ते आहे. मला वाटतं एका महिन्यात आम्हाला ती परवानगी मिळाली. तर 24-25 पासून या आवारामध्ये जवळजवळ 150 विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर टीचर या भारतासाठी भविष्यासाठी तयार करणारे या आवारामध्ये तयार होतील. त्यानंतर आमची जी सगळ्यात या विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे AV सेंटर, आपलं जे मीडिया सेंटर आहे ते फार कमी विद्यापीठांकडे आहे. तर त्या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की तिथून या पुढच्या काळामध्ये जो ऑनलाईन अभ्यासक्रम आहे त्या ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठीचं कंटेंट डेव्हलप करण्याचं कामही त्यामध्ये करत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हे करत असतानाच विद्यापीठानं ज्या माननीय पंतप्रधानांनी वेळोवेळी केलेला विकसित भारत असेल, मेरी माटी मेरा देश असेल, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आमच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये दिलेला आहे. संगणकशास्त्र जी आमची विद्याशाखा आहे त्या विद्याशाखेने आपले सर्व अभ्यासक्रम आपल्याला NEP प्रमाणे सुधारित करून उपलब्ध करून दिलेले आहेत. या विद्यापीठाचं आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की या 1 जानेवारीपासून आपण सायबर सिक्युरिटीचे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी जे अभ्यासक्रम दिलेले आहेत UG आणि PGसाठी ते आपण चक्क मराठीतून आणलेले आहेत. आणि ते लर्निंगद्वारे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. सोप्या भाषेमध्ये सायबर सिक्युरिटीसारखा किचकट विषयसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विद्यापीठाचा अत्यंत महत्त्वाचा जो समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा आमच्या आरोग्य विद्याशाखेने आणलेला पेशंट असिस्टंट कोर्स सारखा जो अभ्यासक्रम आहे. आपल्याला माहिती आहे की बरेच जण आता दोघेही नवरा बायको नोकरीला असतात, व्यावसायिक त्यांच्यावर जबाबदारी असते, नोकरीची असते आणि त्यांच्यावर आपल्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची जी जबाबदारी असते ती जबाबदारी पार काढण्यासाठी त्यांना कोणीतरी वैद्यकीय मदत लागते. म्हणून हा पेशंट असिस्टंट ही समाजाची गरज ओळखून त्याला खूप प्रकारची डिमांड असणारा अभ्यासक्रम आपण इथे आणलेला आहे की समाजाची गरज असणारे जे अभ्यासक्रम आहे ते करणं त्याच्यातून अपेक्षित आहे. या प्रत्येकाला चांगलं आरोग्य लागतं आणि त्याच्यासाठीची वेगळे कोर्सेसही आपण आणतो आहे. स्पोर्ट्स न्यूट्रिशन, क्युरेटिव्ह योगा, त्यानंतर डाएट, अशा प्रकारचे अभ्यासक्रमसुद्धा या पुढच्या वर्षापासून ते तयार झालेले आहेत आणि आपल्याला उपलब्ध आहेत. निरंतर शिक्षण ही जी विद्याशाखा आहे या विद्याशाखेसाठी हॉस्पिटॅलिटी स्टडीज, मीडिया, ग्राफिक्स अँड ॲनिमेशन असे नवे अभ्यासक्रम जे कालानुरूप आहेत, त्याला ॲनिमेशन आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे तो कोर्स पूर्ण केल्याबरोबर तातडीनं त्यांना नोकरी लागेल असे अभ्यासक्रम यामध्ये आणलेले आहेत. या सगळ्या विद्याशाखांचं जे काम चाललेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे नवे अभ्यासक्रम जे समाजामध्ये जी गरज आहे आणि ज्याच्यातून रोजगार निर्माण होतील असे अभ्यासक्रम आपल्या या सगळ्या केंद्रातून तयार होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित असणारे सगळे जे बदल आहेत त्यामध्ये विशेष करून भारतीय ज्ञान परंपरा आणि नोईंग इंडिया हा एक महत्त्वाचा भाग आणलेला आहे. त्याच्यासाठी आपण एक नवं केंद्र स्थापन केलेलं आहे. आणि मला विशेष आपल्याशी सांगायला आवडेल की नाशिकसुद्धा इतकं महत्त्वाचं शहर आहे, प्राचीन आहे, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा खूप प्रकारचे प्राचीन अशा प्रकारची जी काही आपल्याकडे हेरिटेज आहे त्यामध्ये सुद्धा खूप ज्ञान दडलेलं आहे. आणि आमच्या एका केंद्रामध्ये असं काम केलं की आपल्या जुन्नरच्या गोंदेश्वर मंदिराच्या स्तंभावर जलप्रसूतीची प्रक्रिया तिथे लिहिलेली आहे. त्याचा अभ्यासक्रम, त्याचं पुस्तकही लवकर येत आहे. आणि विशेष करून भारतातली काही लोक
ज्यांना अशा प्रकारची जलप्रसूती करून घ्यायची, 5 लाख रुपये सिंगापूरला जाऊन करतात, तर ते ज्ञान आपल्याकडे प्राचीन काळापासून उपलब्ध आहे. ते समोर आणण्याचं काम हे विद्यापीठ पुढच्या काळामध्ये करत आहे. त्यातलं निम्मं काम आणि अनेक पुस्तकं आपल्याला उपलब्ध होणार आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक विद्यापीठांना ग्रंथालय आहेत, परंतु YCUMचं ग्रंथालय एक वेगळं प्रकारचं ग्रंथालय, त्याचं स्ट्रक्चर असेल, तिथे उपलब्ध असणाऱ्या साहित्याने जे आहे, आजही पुणे बुक फेस्टिवल चालू आहे, त्यामध्येही YCUMने एक स्टॉल टाकून YCUMची जी समृद्ध अशा प्रकारची अभ्यास साहित्य आहे ते तिथे सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या सगळ्या काम करत असतानाच आपल्याला जी काही जर्नल्स आहेत ती जागतिक कीर्तीची ती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा त्या ज्ञानस्रोत केंद्रामध्ये प्रयत्न आहे. आणि जवळजवळ तिथे 1799 जर्नल्स अशा प्रकारचे आजही त्यामध्ये उपलब्ध आहेत. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे विद्यापीठ मागं नाही. नुकतेच 2 दिवसापूर्वी याच मैदानावर विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमधून आपण पाहिलं असेल की येताना कविता राऊत असेल, बाबर असेल, दत्तू भोकनाळ असतील, या सगळ्यांनी जागतिक स्तरावर या भारताचं नाव केलेलं आहे. ते सगळे मला अभिमानानं सांगायला आवडेल की या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. या येतानाचे जे माजी विद्यार्थ्यांचं समृद्धीकरण जर पाहिलं असेल तर आपले सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे सुद्धा या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कृषी विज्ञान केंद्र या विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे. या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कोणत्याही विद्यापीठाला, पारंपरिक विद्यापीठाला कृषी विज्ञान केंद्र नाही आहेत. कृषी विद्यापीठांना आहेत आणि त्यांचं आहे, परंतु पारंपरिक विद्यापीठामध्ये आहे. कृषी विज्ञान केंद्राचं तर काम गेल्या वर्षभरामध्ये आपण 20,000 शेतकऱ्यांना कृषीच्या संदर्भातलं नवं तंत्रज्ञान त्यांना दिलं आहे. त्यांचे प्रशिक्षणं घेतलेले आहेत. मला वाटतं नाशिक जिल्ह्याच्या आणि आसपास जर आपण गेलो तर ज्या असणाऱ्या सगळ्या नर्सऱ्यांना जर आपण भेट दिली तर त्या आपल्या इथल्या परसबाग आणि नर्सरीचा जो प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे त्यातून निर्माण झालेले विद्यार्थी आहेत. आणि जवळजवळ मी 2 दिवसापूर्वी रविवारी इथल्या नाशिक बालाजी नर्सरीला भेट दिली. त्यांचा टर्नओव्हर विचारला तर 100 कोटीच्या वर आहे. आम्हालाही विश्वास बसत नाही की आपल्या विद्यार्थ्यांनी इथे एक प्रशिक्षण घेऊन तिथे गेल्यानंतर नर्सरी उद्योगामध्ये 100 कोटीचे असे या कृषी विज्ञान केंद्रानं जवळजवळ 200 कृषी उत्पादन कंपन्यांची स्थापना करायला मदत केलेली आहे. ही मला असं वाटतं की नाशिक आणि परिसर त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये आपल्या कृषी विज्ञान केंद्रानं फार मोठं योगदान त्याच्यात केलेलं आहे. या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आणखी ही फळे, नंतर बायो फर्टिलायझर्स, नंतर ते आपले इथं निर्माण करून शेतकऱ्यांना सुद्धा ते स्वतःच्या शेतावर निर्माण करता येतील अशा प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा त्यामध्ये दिलं जातं. या बाबतीमध्ये विद्यापीठ आणखीही क्षेत्रामध्ये जे काही सामाजिक कार्य करणाऱ्या, आपल्या समाजाला दिशा दाखवणारे बाबूरावजी बागुल असतील, कुसुमाग्रज असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी, महाकवी वामनदादा कर्डक असतील, यांच्या विचारांचं योगदानाचा अभ्यास करण्यासाठी येथे अध्यासनं काम करीत आहेत. आणि या अध्यापनांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं काम त्या वेळी चालतं. त्यांच्या नावानं पारितोषिकांचा सुद्धा समाजात काम करणाऱ्यांचा या ठिकाणी येते. वेळेच्या अभावी त्या सगळ्या पारितोषिकांचं मी नाव वाचत नाही, कारण ते वेबसाईटवरही आपल्याला उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या आवारामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करून, कृषीविषयकही परिषदांचं आयोजन करून ज्या जगामध्ये असणारं अद्ययावत ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणं, संशोधन कार्य पोचवणं, त्याचाही उपक्रम होता. नुकताच इथे कृषीच्या संदर्भामध्ये एक चांगली परिषद दिवसभरासाठी झाली, ज्याला जवळजवळ 300 शेतकरी महाराष्ट्रातून आले होते. आणि 2 फेब्रुवारीला सुद्धा या आवारामध्ये एक राष्ट्रीय चर्चासत्र, जे IATE म्हणून एक शिक्षणामध्ये मोठं काम करणारी संस्था आहे, त्यांच्या सहकार्याने विद्यापीठ एक नॅशनल कॉन्फरन्स इथे आयोजित करीत आहे. परीक्षांच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातलं मी अभिमानानं सांगेल, महाराष्ट्रातलं अभिमानानं याच्यासाठी सांगेल
की महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ आहे ज्यांच्या सगळ्या अभ्यासक्रमांचे निकाल 30 दिवसात लागलेले आहेत. आणि इतर विद्यापीठांचे निकाल लागण्यासाठी राज्यपालांना पुन्हा पुन्हा बैठका घ्याव्या लागतात, त्यांना सांगावं लागतं की निकाल लावा, आणि त्यापैकी 25% निकाल हे 20 दिवसात लागलेले आहेत. हे एक त्यातलं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यावर आमच्या या शंकेला म्हणून राज्यपालांकडे एका विद्यार्थ्यांनी दुसऱ्या तक्रार केली की 20 दिवसात हे निकाल कसं काय लागू शकतात. मला वाटतं ती जरी तक्रार असली तरी आपल्या दृष्टीने ती अभिमानाची बाब आहे की आपण इतक्या जलदपणे निकाल त्याच्यामध्ये काही त्यातमध्ये पाटील सरांनी आणि परीक्षा विभागाने वेगवेगळे वापरलेलं ऑनस्क्रीन टेक्नॉलॉजी असेल, नियोजन असेल, या सगळ्याचा परिपाक म्हणून ती आहे. विद्यापीठाला नवी दिशा देण्यासाठी आत्तापर्यंत आपण दूरशिक्षणाचे अभ्यासक्रम या ठिकाणी राबवत होतो, परंतु पुढच्या वर्षीपासून आपण इथे स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगसुद्धा सुरू केलेलं आहे. आणि UGCने जो एक नवा आयाम उच्च शिक्षणांच्या पदवींसाठी दिलेला आहे. आपण आता रेग्युलर डिग्री करू शकतो, आपण दूरशिक्षणाद्वारे डिग्री करू शकतो, त्याचप्रमाणे आता ऑनलाईन डिग्री, या तिन्ही ज्या पदव्या आहेत या आता समकक्ष समजल्या जातात. सगळीकडे त्याला ग्राह्यता मानलेली आहे. त्यामुळे या विद्यापीठामध्ये दूरशिक्षणाबरोबर ऑनलाईन डिग्रीसुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये प्रस्थापित होतील. त्यासाठी सुद्धा विद्यापीठाने वेगळी व्यवस्था इथे केलेली आहे. प्रोफेसर राम ताकवले सर, खरं तर त्यांनी हे विद्यापीठ सुरू करताना आपल्या सगळ्यांना त्यांची कल्पना आहे. या समोरच्या उद्यानामध्ये प्रोफेसर राम ताकवले स्मृती उद्यान आपल्याला 13 मेला त्यांचं निधन झालं, त्या दिवशी आपल्याला इथे उपलब्ध आपण करत आहोत. त्यांच्या एक बससुद्धा आपण लावून त्यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांच्या नावानं एक प्राध्यापक राम ताकवले संशोधन केंद्र प्रस्थापित झालं असून आमच्या इमर्टस प्रोफेसर साळुंके मॅडम त्याची धुरा सांभाळत आहेत. हे सगळं करत असतानाच आम्ही बहुविद्याशाखीय अभ्यास या नव्या शैक्षणिक धोरणानुसार केला पाहिजे. यासाठी सुद्धा एक बहुविद्याशाखी विद्याशाखा आपण इथे प्रस्थापित केली असून आमचे प्रकुलगुरू बिशन सर त्याची जबाबदारी पार पाडत आहेत. या काळाप्रमाणे जाणारा मूल्य शिक्षण असेल, भारतीय संस्कृती परंपरा असेल, भारतीय ज्ञान परंपरा असतील, त्याचप्रमाणे रोजगारभिमुख शिक्षण हे आम्ही ब्रीद घेऊन या विद्यापीठाच्या पुढच्या काळात ते सगळे अभ्यासक्रम पुढे नेण्याचा मानस यासाठी केलेला आहे. MKCL ही आपल्याला कौशल्य विकासासाठी क्लिक प्रोग्राममधून मोठं सहकार्य करीत आहे. आत्तापर्यंत 65,000 विद्यार्थ्यांनी या क्लिक प्रोग्राममध्ये आपली नाव नोंदवून आपला अभ्यासक्रम पूर्ण करतायत. विणकर असोत, चर्मकार असोत, शेतीतील कामगार असोत, त्यानंतर बांधकामावरील कामगार असोत, या वंचित समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी कैदी असतील, बंदिवान असतील, त्यांचेसुद्धा आजच्या या समारंभामध्ये मला सांगायला आवडेल की 71 जे बंदिवान आहेत त्यांना आपण आज पदवी प्रदान करत आहोत. ते जरी तिथे असले तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत ती पोचवली जाईल. या सगळं काम विद्यापीठाचं चालू असताना आदिवासी संस्कृती या नाशिकचं वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. सातपुडा पर्वत असो किंवा सह्याद्री पर्वत असो, या डोंगरदऱ्यांमध्ये आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जीवन जगत आहेत, धडपड करत आहेत. त्यांची एक वेगळी संस्कृती आहे, त्यांची एक बोलीभाषा आहे. त्या बोलीभाषेचा आणि संस्कृतीचा अभ्यास होण्यासाठी आमचे जे सन्माननीय मंत्री महोदय आहेत मुरलीधरनजी, त्यांनी आपल्या खासदार निधीतून 2.5 कोटी रुपये या विद्यापीठाला अशा प्रकारचं आदिवासींचा अभ्यास करण्याचं केंद्र दिलेलं आहे. आणि विद्यापीठामध्ये ते लवकरच पुढच्या वर्षापर्यंत 1 वर्षात ते या ठिकाणी कामकाज करायला सुरुवात करेल. मला सांगायला आनंद वाटेल, बारामतीचं केंद्र जे आहे आमचं, त्याचं बांधकाम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. पुण्याचं जे केंद्र आहे त्या केंद्राचा दुसरा स्लॅब पडलेला आहे. ठाण्याचे आमचे मुख्यमंत्री त्यांनी 1 एकर जागा देऊन तिथे ही 10 मजल्याची इमारतीचा ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण तो प्लॅन टाकलेला आहे. नागपूरचा प्लॅन आमचा मंजूर होऊन PWD त्याचं टेंडरही झालेलं आहे. लवकरच 1-2 महिन्यात आमच्या संचालकांनी मेहरे सरांनी सांगितलं आहे की आता त्याचंही आपल्याला उद्घाटन करायला सर नागपूरला यावं लागेल. तर त्यांना म्हणलं आपण फडणवीस साहेबांची वेळ घेऊ, त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. तर अशा प्रकारे विद्यापीठ हे मोठ्या नाशिकमध्येही आपल्याला जागा मिळते आणि स्वतःचं केंद्र आपण विकसित करतो आहे, जळगावलाही करतो आहे. या सगळ्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि प्रत्येकाला खूप लांबपर्यंत येण्याचा प्रयास न पडणं, त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध होणं हा खरा त्यातला महत्त्वाचा हेतू आहे. अशा पद्धतीनं हे विद्यापीठ
या पुढच्या टप्प्यामध्ये काम करीत आहे. या विद्यापीठ परिसरामध्ये आपण पाहिलं असेल की आता सध्या ऊर्जा आणि याचा भाग आहे. या सगळ्या इमारतींच्या वर सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जाणार आहेत. मी सकाळी शेवगावकरांशी बोलताना सांगितलं 6 लाख रुपये आम्हाला वीज बिल इथे येतं. ते सगळं बिल शून्यावर आमचं पुढच्या वर्षी 4च महिन्यात येणार आहे. आमचा हेतू असा आहे की इथली जी वीज वाचेल ती एखाद्या खेडेगावाला देता येईल आणि आम्ही ती वेगळी इथे निर्मित करू. हा खरा तर तो मोठा हे आहे. विद्यापीठाचा कायापालट आणि वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची जी कमिटमेंट आहे, ज्ञानगंगा घरोघरी, त्याच्यासाठी विद्यापीठ सतत झटत आहे. आपल्यासारख्यांनी कुणीही छोट्या मोठ्यानी जरी कोणतीही सूचना केली तरी ती सूचनेची चातकासारखी आम्ही वाट पाहतो आणि आमच्या अधिकार मंडळापुढे मांडून त्यातून या वंचितांपर्यंत शिक्षण देऊन त्यांचं जीवनमान कसं बदलेल यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी आमची ही बांधिलकी आहे. त्या बांधिलकीला राहून मी आज पदवी आणि पदविका मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आत्ताच आपण उल्लेख केलात की माननीय मुख्यमंत्री या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय माजी विद्यार्थी आहेत. पण आपण खुबीनी टाळलं, आपण सुद्धा डॉक्टर संजीव सोनवणे हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता विविध विद्याशाखांचे संचालक क्रमानुसार आपापल्या पदविका व पदवीधारकांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतील. त्यावेळी संबंधित विद्याशाखेच्या स्नातकांनी आपापल्या जागी उभे राहावे. सर्वप्रथम मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे माननीय संचालक श्रीयुत नागार्जुन वाडेकर, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस. मानवविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा. माननीय कुलगुरू महोदय, मानवविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदविका आणि पदव्यांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदवीधारकांना, स्नातकांना आणि निष्णातांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. आता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माननीय संचालक डॉक्टर सुरेंद्र पाटोळे, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. माननीय कुलगुरू महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदव्या आणि पदविकांसाठी प्राप्त ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदवीधारकांना, स्नातकांना आणि निष्णातांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. आता शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या माननीय संचालिका प्राध्यापक डॉक्टर संजीवनी महाले, स्कूल ऑफ एज्युकेशन. माननीय कुलगुरू महोदय, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदव्या आणि पदविकांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदविकाधारकांना, स्नातकांना, निष्णातांना आणि विद्यावाचस्पतींना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करते. आता कृषी विज्ञान विद्याशाखेच्या माननीय संचालिका प्राध्यापक डॉक्टर माधुरी सोनवणे, स्कूल ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस. माननीय कुलगुरू महोदय, कृषी विज्ञान विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदविका आणि पदव्यांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदविकाधारकांना, स्नातकांना आणि पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करते. आता विज्ञान विद्याशाखेच्या माननीय संचालिका डॉक्टर चेतना कांबळस्कर, स्कूल ऑफ सायन्सेस. माननीय कुलगुरू महोदय, विज्ञान विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदविका आणि पदव्यांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदवीधारकांना, स्नातकांना आणि निष्णातांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करते. आता संगणकशास्त्र विद्याशाखेचे माननीय संचालक
श्रीयुत माधव पळशीकर, स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स. माननीय कुलगुरू महोदय, संगणकशास्त्र विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदविका आणि पदव्यांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदविकाधारकांना व स्नातकांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. आता निरंतर शिक्षण विद्याशाखेचे माननीय संचालक प्राध्यापक डॉक्टर जयदीप निकम, स्कूल ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशन. माननीय कुलगुरू महोदय, निरंतर शिक्षण विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदविका आणि पदव्यांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदविकाधारकांना, स्नातकांना, निष्णातांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. आता आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे माननीय संचालक प्राध्यापक डॉक्टर जयदीप निकम, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस. माननीय कुलगुरू महोदय, आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आलेल्या पदविका आणि पदव्यांसाठी पात्र ठरलेल्या आणि येथे उपस्थित तसेच अनुपस्थित असलेल्या सर्व पदविकाधारकांना, स्नातकांना आपण पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार. धन्यवाद. सर्व संचालकांचे मनपूर्वक आभार. यानंतर माननीय कुलसचिव विविध विद्याशाखांच्या मान्यवर संचालकांनी विनंती केल्याप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांना पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व विद्यावाचस्पती या पदव्या प्रदान कराव्यात अशी माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतील. माननीय कुलगुरू महोदय, विविध विद्याशाखांच्या मान्यवर संचालकांनी विनंती केल्याप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांना पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व विद्यावाचस्पती या पदव्या प्रदान कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. या विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने मला विधिवत प्राप्त झालेल्या अधिकारान्वये विद्याशाखा संचालकांनी केलेली विनंती मान्य करतो आणि आपणा सर्व स्नातक, निष्णात आणि विद्यावाचस्पती अशा सर्व पदवीधारकांना आपापल्या पदव्या आणि पदविका ग्रहण करण्यासाठी स्वीकृत करीत आहे. धन्यवाद सर. आता माननीय कुलसचिव 29व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाने दिलेल्या पदविका, पदव्या आणि विद्यावाचस्पती यांची शिक्षणक्रम निहाय यादी घोषित करतील. मी असे घोषित करतो की विद्यापीठाच्या 29व्या दीक्षांत समारंभाच्या दिवशी पुढील प्रकारच्या पदविका, पदव्या प्रदान करण्यात आल्या. मानवविद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखेकडून 669 पदविका, 76,907 पदव्या आणि 16,001 पदव्युत्तर पदव्या अशा पदव्या. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेकडून 146 पदविका, 21,728 पदव्या, 7,474 पदव्युत्तर पदव्या, क्षेत्रनिहाय 1 पदव्युत्तर पदविका आणि 2 विद्यावाचस्पती अशा पदव्या. शिक्षणशास्त्र विद्याशाखेकडून 6,931 पदविका, 1,964 पदव्या, 1,994 पदव्युत्तर पदव्या, 178 पदव्युत्तर पदविका आणि 5 विद्यावाचस्पती अशा पदव्या. कृषी विज्ञान विद्याशाखेकडून 7,894 पदविका आणि 3,521 पदव्या अशा पदव्या. विज्ञान विद्याशाखेकडून 17 पदविका, 3,604 पदव्या आणि 2,891 पदव्युत्तर पदव्या अशा पदव्या. संगणकशास्त्र विद्याशाखेकडून 616 पदव्या आणि 264 पदव्युत्तर पदवी अशा पदव्या. निरंतर विद्याशाखेकडून 516 पदविका, 436 पदव्या आणि 2 पदव्युत्तर पदव्या अशा पदव्या. आरोग्य विज्ञान शाखेकडून 1,581 पदविका आणि 325 पदव्या अशा पदव्या. अशा प्रकारे या दीक्षांत समारंभात एकूण 17,754 पदविका, 1,09,101 पदव्या, 28,626 पदव्युत्तर पदव्या, 119 पदव्युत्तर पदविका आणि 7 विद्यावाचस्पती पदव्या प्रदान करण्यात आल्या. धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलसचिव सर्व स्नातकांना उद्देशून सूचना करतील. आपण सर्वांनी या सूचनांचं पालन करावं अशी आपणास विनंती. स्नातक हो, माननीय कुलगुरू आता आपणास उपदेश करतील. त्यासाठी आपण आपापल्या जागी उभे राहावे आणि माननीय कुलगुरू यांचा उपदेश झाल्यानंतर त्यांना वंदन करून आसनस्थ व्हावे. सर्व स्नातकांनी आपापल्या जागेवर उभं राहावं.
आपली उत्तरीय अर्थात शाल आपण खांद्यावर घ्यावी ही विनंती. माननीय कुलगुरू महोदय, आपण विद्यार्थ्यांना उपदेश करावा. आपणास आता पदविका आणि पदव्या प्राप्त झालेल्या आहेत. विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने या प्रसंगी मी आपणास पुढील प्रमाणे उपदेश करीत आहे. सत्य बोलावे, सदाचाराने वागावे, अध्ययनाकडे दुर्लक्ष करू नये, सत्यापासून विचलित होऊ नये, नैतिक आचरणापासून डळू नये, कल्याणकारक गोष्टींपासून दूर जाऊ नये, ऐश्वर्यासाठीही यात चूक करू नये, अध्यापनाला कमी लेखू नका, मातेला देवाप्रमाणे पूज्य माना, वडिलांना देवाप्रमाणे पूज्य माना, गुरुजनांना देवाप्रमाणे पूज्य माना, राष्ट्राला देवाप्रमाणे पूज्य माना. ज्या निर्दोष कृती आहेत त्याचेच आचरण करा, इतर कृतींचे नको. आम्ही जी उत्तम कर्मे केली आहेत त्याचेच अनुकरण करा, इतरांचे नको. हा माझा आदेश आहे, हा माझा उपदेश आहे. त्याप्रमाणे वागा, अशीच उपासना करा. धन्यवाद सर. सर्व स्नातकांनी माननीय कुलगुरू महोदयांना वंदन करून आसनस्थ व्हावे. सर्व स्नातकांचे मनपूर्वक आभार. आता आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. हे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एक इतिहास घडवू पाहत आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे महोदयांनी आणि प्रमुख अतिथी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांना विनंती की आपण क्लाउड बेस्ड सिस्टीम ऑफ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या पदवी प्रमाणपत्र तंत्रज्ञानाचे उद्घाटन करावे. यासाठी प्रदीप पवार आपणास सहकार्य करीत आहेत. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे विद्यापीठ पहिलं आहे की हे या पद्धतीची ब्लॉकचेन. माननीय शेवगावकर सरांनी आत्ताच स्कॅन केलं, एक QR कोड स्कॅन केला आणि स्कॅन केलेला QR कोडनुसार हे सर्टिफिकेट आपल्याला आत्ता बघायला मिळालेलं आहे. अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे, सुवर्णाक्षरांनी लिहावा असा. कारण आता इथून पुढे फेक पदवी या विद्यापीठाची कोणालाही करता येणार नाही. आणि म्हणूनच सगळ्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. मनपूर्वक आभार. एक छोटा व्हिडिओ आपण या दरम्यान पाहतो आहोत. ब्लॉकचेन आधारित प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ. दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर ब्लॉकचेनवर आधारित कोड छापलेला आहे. तो स्कॅन करून प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी करता येणार आहे. ब्लॉकचेनवर आधारित पदवी प्रमाणपत्र वितरणाचा शुभारंभ प्रमुख पाहुणे डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांच्या हस्ते आत्ताच संपन्न झाला. अशा प्रकारचे प्रमाणपत्र वितरित करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. पदवी आणि पदविका प्रमाणपत्रांची डिजिटल कॉपी MKCLने विकसित केलेल्या सुविधा मोबाईल ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहे. दीक्षांत समारंभ संपल्यानंतर लगेचच सर्व स्नातकांना प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी किंवा शैक्षणिक कामासाठी प्रमाणपत्राची मूळ प्रत बाळगण्याची आता आवश्यकता भासणार नाही. पेपरलेस होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजात भविष्यात अडचणी येणार नाहीत. विद्यापीठाने डिजिटल प्रमाणपत्रे सुरक्षित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवलंबण्यासाठी सॅफ्रस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करार केलेला आहे. धन्यवाद सर. थँक्यू.
धन्यवाद. आता परीक्षा नियंत्रक माननीय कुलगुरू महोदयांना गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व पारितोषिके वितरित करण्यास अनुमती मिळावी अशी विनंती करतील. माननीय कुलगुरू महोदय, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व पारितोषिके वितरित करण्यास अनुमती मिळावी अशी मी आपणास विनंती करतो. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व पारितोषिके प्रदान करण्यास मी अनुमती देत आहे. आता माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू आणि प्रमुख अतिथींनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व पारितोषिके प्रदान करावीत ही नम्र विनंती. या, हो करा. सुरुवातीस मानव विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे माननीय संचालक श्रीयुत नागार्जुन वाडेकर. मानव विद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेअंतर्गत एकूण 14 विविध पदके प्रदान करावीत अशी मी माननीय कुलगुरूंना विनंती करतो. प्रथमतः आघाव राजश्री वैजनाथ कला स्नातक BA परीक्षेत प्रथम क्रमांक, याबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक, अहिल्याबाई होळकर पारितोषिक, सावित्रीबाई फुले पारितोषिक आणि सौ हेमलता फडके व डॉक्टर भालचंद्र फडके पारितोषिक प्रदान करण्यात येत आहेत. आघाव राजश्री वैजनाथ. यानंतर सरडे हर्षवर्धन अभिमान यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी बिलीप परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक आणि डॉक्टर शांग महाजन पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर बांते खुशाल वामनराव BA वृत्तपत्र विद्या प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना ब्लू बर्ड इंडिया लिमिटेड सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. बांते खुशाल वामनराव BA वृत्तपत्र विद्या या शिक्षणक्रमात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना ब्लू बर्ड इंडिया लिमिटेड यांनी प्रायोजित केलेले सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर चेंडके मेघा सुभाष यांना कला स्नातक BA परीक्षेत मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कैलासवासी गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक आणि भीमाबाई आंबेडकर पारितोषिक तसेच मुरलीधर वडनेरे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर जाधव अमोल उत्तम वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल दादासाहेब पोतनीस पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर कदम सोनाली दामोदर यांना कला स्नातक BA परीक्षेत वाङ्मय प्रकार कथा कादंबरी MAR 210 या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कैलासवासी कविता मेहेंदळे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर खेडकर बरखा शिरीष यांना कला स्नातक BA परीक्षेत राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक आणि वेणुताई चव्हाण पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर लोखंडे अर्चना आनंदा यांना कला स्नातक BA परीक्षेत इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल वेणुताई चव्हाण पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यांना डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलेलं आहे. यानंतर मुल्ला सुरैया
मुल्ला सुमय्या ताजुद्दीन यांना कला स्नातक BA परीक्षेत अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. सरिता आनंदराव साळोखे यांना कला स्नातक BA परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कैलासवासी गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक आणि भीमाबाई आंबेडकर पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर मिलिंद सूर्यकांत सावंत यांना कला स्नातक BA परीक्षेत मानसशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कैलासवासी वंदना वसंत पुरोहित पारितोषिक आणि वेणुताई चव्हाण पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर मिलिंद सूर्यकांत सावंत शिर्के शारदा वसंत यांना ग्रंथालय शास्त्र निष्णात एमली परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. शिर्के शारदा वसंत यांना ग्रंथालय शास्त्र निष्णात एमली परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. कुसाळे दिव्या रंगराव यांना कला स्नातक BA परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल अहिल्याबाई होळकर पारितोषिक कला स्नातक BA परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक मिळाल्या निमित्त सावित्रीबाई फुले पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर सोनटक्के नितीन नारायण यांना कला स्नातक BA परीक्षेत बंदीजन विद्यार्थ्यात सर्वप्रथम आल्याबद्दल शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे फिरता चषक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माननीय संचालक डॉक्टर सुरेंद्र पाटोळे, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये मंडलिक गौरी सुदाम MBA परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, कैलासवासी भाऊसाहेब हिरे पारितोषिक आणि डॉक्टर चिंतामणराव देशमुख पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. मंडलिक गौरी सुदाम, यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, कैलासवासी भाऊसाहेब हिरे पारितोषिक आणि डॉक्टर चिंतामणराव देशमुख पारितोषिक. अभिनंदन. दोडके देवांशू देवेंद्र यांना MCOM परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. दोडके देवांशू देवेंद्र, यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, MCOM परीक्षेत प्रथम क्रमांक. यानंतर वरात प्रियांका नारायण वाणिज्य स्नातक BCOM परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, पंडिता रमाबाई पारितोषिक आणि मोहनलालजी डागा सत्कार निधी पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. वरात प्रियांका नारायण वाणिज्य स्नातक BCOM परीक्षेत प्रथम क्रमांक. वाणिज्य स्नातक BCOM परीक्षेत महिला विद्यार्थ्यांतही प्रथम क्रमांक आल्याबद्दल श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिकही त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे. यानंतर जाधव वैष्णवी अंबादास वाणिज्य स्नातक BCOM परीक्षेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल पंडिता रमाबाई पारितोषिक. वाणिज्य स्नातक BCOM परीक्षेत महिला विद्यार्थ्यात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद सर. आता शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या माननीय संचालिका प्राध्यापक संजीवनी महाले, स्कूल ऑफ एज्युकेशन. शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या वतीने माळी अर्चना अशोक शिक्षणशास्त्र स्नातक BEd परीक्षेत प्रथम क्रमांक, ब्ल्यू बर्ड इंडिया लिमिटेड सुवर्णपदक, महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक आणि कैलासवासी शिवाजीराव सोनार पारितोषिक हे 3 पारितोषिकं प्रदान करण्यात येत आहे.
सहाने अंकुश पंढरीनाथ, शिक्षण शास्त्र स्नातक, BEd परीक्षेत द्वितीय क्रमांक यांना महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. सुवर्ण पदक घेणं हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असतो आणि अभिनंदन. त्यामुळे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ही पारितोषिकं दिली पाहिजेत. धन्यवाद मॅडम. आता कृषी विज्ञान विद्याशाखेच्या माननीय संचालिका प्राध्यापक डॉक्टर माधुरी सोनवणे, स्कूल ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस. कृषी विज्ञान विद्याशाखेअंतर्गत विविध 7 पदके प्रदान करण्यात यावीत अशी मी माननीय कुलगुरूंना विनंती करते. यामध्ये सर्वप्रथम खाडे वैशाली दत्तू यांना कृषी विज्ञान स्नातक या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर रिंढे मनीषा दामोदर यांना उद्यानविद्या स्नातक परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक तसेच दादासाहेब पोतनीस पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर थोरात संदीप राजकुमार यांना फळबागा उत्पादन पदविका या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर अश्विनी फुलसिंग जाधव यांना भाजीपाला उत्पादन पदविका या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर राऊत हर्षल विनोद यांना फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पद्मसुला पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर जाधव अनिता सुरेश यांना कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्राध्यापक काय सोनवणे स्मृती पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर नाईक सचिन धर्मपाल यांना कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका या परीक्षेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्राध्यापक काय सोनवणे स्मृती पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आता विज्ञान विद्याशाखेच्या माननीय संचालिका डॉक्टर चेतना कांबळस्कर, स्कूल ऑफ सायन्सेस. विज्ञान विद्याशाखेच्या वतीने कवडे सतीश आसाराम यांना MSc भौतिकशास्त्र परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल श्री राजाराम बापू पाटील सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर शिरसवडे शुभांगी ओंकार यांना MSc गणित परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल डॉक्टर विश्वनाथ कराड सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता संगणकशास्त्र विद्याशाखेचे माननीय संचालक श्रीयुत माधव पळशीकर, स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन शिक्षणक्रमाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या भट तनिषा नारायण हिला सुवर्णपदक, यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलसचिव, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांना दीक्षांत भाषण करावे अशी विनंती करतील. माननीय डॉक्टर रघुनाथ शेवगावकर सर
आपण स्नातकांना संबोधित करावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो. डॉक्टर रघुनाथ शेवगावकर, नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, अभियांत्रिकी क्षेत्रात गतिशील नेतृत्व भारताला गेल्या 40 वर्षापासून अधिक काळ त्यांनी दिलेलं आहे. अनंत पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे पुस्तक वाचून खरं तर आम्ही फिजिक्सचे विद्यार्थी शिकलो आणि शिकवायला सुरुवात केली. माननीय डॉक्टर संजीव सोनवणे आणि डॉक्टर शेवगावकर हे 1 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर कुलगुरू असताना एकत्र काम करत होते. आता आपण ऐकणार आहोत माननीय डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांचं दीक्षांत भाषण. डॉक्टर शेवगावकर. His Excellency, Honorable Governor of Maharashtra and the Chancellor of University, Shri Ramesh Baisji, who for some reason could not be present for this function, Vice Chancellor, Professor Sanjeev Sonavane, Pro Vice Chancellors, Directors of various schools, Registrar, Controller of Examination, members of the Management Council, members of the Academic Council, all the dignitaries present here, Mrs. Sonavane, Mrs. Shevgaonkar, all the parents, students, ladies and gentlemen. Please pardon me for giving the speech in English. I assume once you are a graduate, you are a global citizen. And that's why this English language is also one of the languages which is used, which makes you really global. Let me first congratulate YCMOU for introducing this novel concept of blockchain-based certificate. I remember when I was in the University of Pune, that time, a lot of time used to go in verification of the degrees and certificates. At that time, we were thinking of putting a code on every degree, which if the person can type on the computer, he can find out the validity of the degree. I think with the technology, we have gone now much ahead, and now we are using this technology of blockchain, where we are going to have much more dependable degrees available to anybody, and anybody can verify whether the degree is authentic or it is not. So heartiest congratulations to the university for introducing this technology-based concept. I am indeed honored and delighted to be amongst you for this very special, auspicious occasion, the Convocation Ceremony 2023 of Yashwantrao Chavan Maharashtra Open University. Convocation is a very solemn occasion in everybody's life. This is the day when you are charged with the empowerment to be a professional. You are authorized to take the challenges faced by the society to make the human life more orderly and comfortable. My heartiest congratulations to all the graduating students for achieving their goal of getting the degree. I also congratulate the parents of the new graduates for their sacrifice and never-ending support to their wards. The faculty also deserves a word of praise for transforming the raw material into a finished product. Although the students entering the colleges generally have high dedication, without proper training and mentoring, their potential cannot be realized. The faculty selflessly carry out this job and create tomorrow's professionals, leaders, thinkers, and whatnot. The distance education is a novel concept in making the higher education far more inclusive. All facilities higher education for those who have high aspiration for university education, but for some unavoidable reason cannot join full-time degree programs in the university. A distance mode of education has far-reaching implications. It facilitates the education to the remotest corner of the state with affordable price. Use of modern technology can further strengthen this for quality and dependable education mode.
and will enhance the gross enrollment ratio of the country. Generally, it is expected that in the convocation speech, a thought-provoking ideas and words of wisdom should be shared with the new graduates. Somewhere I read a life-changing quote. And it's a very interesting quote. A bird sitting on a tree has no fear of fall, not because he is sitting on a solid branch of tree, but because it has faith in his wings. The education which you have received in your respective programs is the strength of your wings. With that strength, now you can fly all over the world without any boundary, without any limitation. More you fly, stronger will be your wings. You have got a treasure which is never ending, rather multiplying with time. More you use it, more it will grow. In today's globalization, India is standing at a crucial juncture. In its quest to become knowledge superpower in the next 1 decade, it needs a higher education system of international standard. The system must be transparent, efficient, merit-based, and accessible to every stratum of the society. Today, India is one of the developing countries that has a gross enrollment ratio of 26%. For the developed nations, it is more than 55%. To make the gross enrollment ratio of India comparable to that of the developed nations, we need to establish more than 1,500 more universities. This is a very challenging task for many reasons. Firstly, it is apparent that these universities cannot be established in the major cities due to already overstressed infrastructure. Secondly, continuing the higher education only in the bigger cities keeps the rural region underdeveloped. The higher education model, therefore, needs a change in long run. Instead of universities coming to cities, we need to build cities around the universities. More self-contained university towns away from the metros will help in establishing equitable distribution of higher education in the country. This will help in reducing the rural-urban divide. While the new universities get developed in the rural areas, the distance mode of education is the best option. Today, innovation is the key to success. The educational curriculum, therefore, must promote innovative thinking. An innovator applies principles of science to achieve high material comforts. A scientist discovers nature for intellectual curiosity. He is interested in unveiling the nature to the finest details. An innovator, on the other hand, applies the scientific knowledge for the human benefits. The innovative approach requires a non-conventional thinking. While a scientist explains why the things are the way they are, or why the things happen the way they happen, the innovator challenges the conventional way and asks why the things cannot be done differently than the way they are done today. The education, therefore, needs to provide space for innovative ideas. It should encourage unconventional thinking. An innovative idea or innovative product is the one which makes a leap in the benefit to cost ratio in some area of endeavor. Another way of saying this is, an innovation lowers the cost and or increases the benefit of a task. The cost always does not mean money. The cost can be in terms of money, it can be difficulty level, it can be required skill level, it can be physical pain, it can be harm, it can be risk thereof, it can be inconvenience, it can be embarrassment, it can be boredom, it can be pollution, and so on. The benefits can be in terms of effectiveness, safety, speed, pleasure, health, fun, comfort, and many others. A successful innovation is the one which increases the benefit to cost ratio to such an extent that it enables us to do something which seemed we could not do at all,
or before we did not even know that we wanted it to do. For example, 2 centuries ago, if no one in the wildest dream would have imagined that things like a photocopying machine, a video conferencing machine, aeroplane, computers, air conditioners, electricity, and the list is endless. In fact, you will see that most of the scientific revolutionary technologies came in last 100 years. Last 2,000 years, for which we know the human civilization, the modern human civilization, hardly any scientific development took place for almost 800 or 1800 years. In last 100 to 200 years, due to scientific and industrial revolution, many things happen very, very rapidly. And today we are saying a lot of our things are completely transformed the way they used to happen about 200 years back. The important question is, how does the innovation happen? Or what is needed for innovation to happen? The web of innovation has been and will always be highly interconnected. Each innovation brings forth a paradigm shift which enables other innovations that are unthinkable in the previous paradigm. A classic examples are the internet and personal computers. The internet was unimaginable before the personal computers arrived, and many applications like e-learning, e-commerce, telemedicine were beyond the imagination without the internet. Due to interdisciplinary nature of innovations, the time is extremely important for an innovation to succeed. Sometimes even the great innovations die if they arrive before their time, because the society is not ready for that. At times, even revolutionary innovations are not accepted immediately. And there are very classic examples in the history. There is the example when the arc lamps were invented about 100 years back. The society had a tremendous resistance for using the arc lamps, even in the Western world. And the story is very interesting. When the arc lamps were invented in California, in the villages the arc lamps were mounted, the entire village revolted against the arc lamp. And the argument which was given was, it may sound very stupid today. The argument was that because of this bright light, the chickens cannot sleep in the night, and that affects the quality of the meat. That was the argument which was put forward by the society. Similar thing was vaccines. When the vaccines came, statistically, when somebody used the vaccine, somebody would have died at the initial stage, but thousands and millions of people would have saved. But people were very apprehensive about using the vaccines. Today, we see in the age of corona, without vaccine, we could not be even survivable in this country or in the world. So on one hand, some innovations are like, which take off immediately, like internet, cell phones, and personal computers, and go immediately, become acceptable in the society. And some innovation, if they don't come on right time, they die the natural death, or they are delayed, and they come when the time becomes ripe. It is well known that the economic status of a nation is directly related to the scientific research carried out in that country. Research is an important component of national development. Worldwide, the cutting-edge research is carried out in the universities. In India, however, the research is confined to only a few institutions. Our educational institutes lack quality research. Generally, there is a misconception about the research among the students. Most of the students think research is beyond their reach. Also, there is a relative low investment in R&D in our institution. Let me assure you, every student, that if you start doing something systematically, all of you can become good researcher. And the research I always don't mean in the technology and science. The research could be in social sciences. It could be other areas also where a lot of research which is required to be done. In India, we spend only 2% of the GDP on research, whereas in developed nation, the expenditure on research is about 5 to 6%. For India to become technologically advanced, cutting-edge research must be conducted in educational institutions. With brilliant minds and demographic advantage, India can outperform any country in research, provided we define our objectives right. We cannot be in a complacent mode. We need to be aggressive and dedicated for producing cutting-edge research which is globally competitive, but at the same time, locally relevant. Industries have a good understanding of the societal needs, and therefore,
they can play a great role in identifying innovations which have potential to succeed. They can help in defining directions for innovation. The educational institutions hence must have strong linkages with the industries. The academic output of institutions must feed the industries, which in turn mentor the academics. Let industries challenge academic minds to develop innovative ideas and products and share the wealth generated through that. Innovative research supported by industries is the key to success in the globalized market. My dear friends, those of you who join industries can be the bridge between the industry and academia. You can be proactive in contributing to curriculum development and in suggesting reforms to make education in India a world-class education. I will also urge that those of you who have inclination toward research and teaching do contribute to the nation building. We are in dire need of quality teachers in this country. You will see many of the institutions of even highest level, there is a vacancy of almost 30 to 40% for the qualified faculty. So any of you who have inclination for going for teaching, who want to be a good teacher, I think there is a wide open canvas which is there available for you. I will also urge that it is better to fail with a high goal than to succeed with a mediocre goal. In today's liberalized market, we cannot remain contented with the best at the local level. We must compete internationally. For that to happen, our education needs a thorough restructuring. The education policy NEP 2020 has envisioned the future challenges and has proposed a forward-looking education policy. The policy has three main pillars, namely inclusiveness, student-centric flexible education, and revival of Indian knowledge system. The policy amply emphasizes the role of technology in education. It also provides thrust on developing scientific and social innovation. With technological advancements, we are entering an exponential world where things change very rapidly. The knowledge is exponentially increasing day by day. At the same time, the lifetime of the technology is getting shorter and shorter. What that means is the education which you have received in your student days becomes obsolete in next few years. What would you then survive? How would you then survive in such a dynamic exponential environment? You need to develop habit of self-learning. Learning, unlearning, and re-self-learning is the mantra to succeed in the exponential world. So don't be contented with once you get a degree that your knowledge is over. Actually, this is the beginning of getting the knowledge. And more you get the knowledge, more you realize that less you know, and you will get more knowledge acquired. Thankfully, there are ample resources available for the self-learning, irrespective of one's social and economic status today. One must then learn how to use these vast resources for developing unique, new innovative ideas for addressing societal problems. It is imperative that every citizen must become conversant with the contemporary technology, must become digitally literate. As the time moves, more and more services are going to be in digital domain. India has done extraordinarily well in digital transformation. Digital technology has reached to the remotest corner of the country. This has provided equal opportunities to every citizen and empowered every section of the society, irrespective of language, caste, religion, and economic status. Under Digital India project, citizens are provided facilities in education, healthcare, agriculture, governance, banking, and many other essential sectors. The major challenge that the 21st century faces are the sustainability and the preservation of humanity. The rapid development in the last century has put excess pressure on the natural resources. It is forecasted that in the current trend of development, by the end of century, while the population of the world will increase by 50%,
Today we are about 7 billion people in the world. That population is supposed to reach about 10 billion or 11 billion in next 30, 40 years. So the population is going to increase by 50%. But at the same time, the fossil fuel will be depleted by 80 to 90%. After 50 years, we may not have coal, we may not have oil, and many of these natural resources will be completely depleted. The energy requirement, on the other hand, is still going to increase by about 200%. The electricity demand will increase by 300%. And the water scarce population will increase by 300%. Many of these factors are going to impact the Asian countries most, including India. The awareness about sustainability, therefore, will have to become the core of the education system. The Vedic lifestyle was based on the principles of sustainability. However, in the race of development with the so-called developed nations, we have deviated from the Vedic value system. Taking cognizance of this, NEP 2020 has provided thrust on the Indian knowledge system. The second challenge, that is the preserving of humanity, is due to rapid growth in the field of artificial intelligence. Whether we want it or not, our whole life is going to be dominated by the artificial intelligence in the years to come. The AI is fast changing the societal fabric. Reduction in the human interaction, the humanness. In fact, if you look at the humans, the machines are always perfect. The humanness lies in the imperfectness. It lies in the inaccurateness. That's where the humanity actually is. So, inculcating a value system that nurtures empathy, cohesiveness, happiness is the need of the hour. The education system, therefore, must provide a thrust on the holistic development of the students so that we create great humans, citizens, and professionals from our country. Today, only 20% of the world population lives in the developed nations, and India is at the border of the developing and developed nations. One section of India lives a lifestyle that is even better than that in the developed nations. But a large fraction does not even meet the basic needs of life. This is not a stable solution. This is not a stable situation. Our sustainability lies in inclusiveness. We need to develop products and services which can be affordable to large masses of our country. The approach of modern world will not be directly useful to Indian masses. We therefore need to develop an India-centric model of growth. In fact, such a model will be followed by many underdeveloped countries and developing countries where more than 80% of the world population lives. In fact, there is a nice quote from somewhere. They said, 80% of the people in the world are busy in solving problems of 20% people of the world who actually don't have any problem. In fact, when we look at the society like our society where there are multiple problems, our solution should be oriented on solving those problems rather than addressing the problems of the affluent world. India can again become a guide for these countries which are underdeveloped or on developing state. They can become Vishwaguru to the world as it had been in the ancient times. So we have a long way to go, but we are on right track. Our progress is really going in right direction. We are very conversant with technology. We have done very well in technology. Our knowledge base is increasing very widely. And you can see that India is becoming a recognition across the world very, very rapidly. Economy-wise, India is fifth at this point of time, and in next coming years, maybe it is going to become the third economy in the world. So before I conclude, I would like to say that whatever you achieve in life, achieve it with high moral and ethical values, keeping your head high with pride. May come what? Do not compromise on your value system. Work with the highest ethical standards and high integrity. Get rich, not only in terms of money, but also in terms of thinking, ethics, social sensitivity, dedication to nation, love, compassion, peace, and sustainability. March towards excellence and make your alma mater and your country proud. Once again, hearty congratulations to you for your achievements and best wishes to you for all your future endeavors. Jai, thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you, sir. धन्यवाद सर.
आता कुलसचिव माननीय कुलगुरू महोदयांना दीक्षांत समारंभाचा समारोप करण्याची विनंती करतील. माननीय कुलगुरू महोदय, 29व्या दीक्षांत समारंभाचा समारोप करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. 29व्या दीक्षांत समारंभाचा समारोप झाला असे मी घोषित करीत आहे. धन्यवाद सर. एक अत्यंत आनंदाची सूचना आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आज रात्री दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी 4:30 आणि रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये आपल्याला बघता येणार आहे. आपण आता राष्ट्रगीतासाठी उभं राहणार आहोत. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. यानंतर मिरवणूक विसर्जित होत असताना सर्वांनी आपापल्या जागी उभे राहावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. ही ज्ञानदिंडी सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतरच आपण सगळ्यांनी सभागृहाच्या बाहेर पडावं अशी आपणास विनंती आहे. तोपर्यंत आपण जागेवरच उभं राहावं. व्यासपीठावरील विद्वज्जन दिंडीने बाहेर जात आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आज रात्री बातम्यांमध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी 4:30ला आणि रात्री 9:30 वाजता आपल्याला बघता येणार आहे. धन्यवाद. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक आभार. हे सर्व प्रक्षेपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर लाईव्ह चालू आहे. आपण तेही नंतर बघू शकता. धन्यवाद.